पुण्यातले जगात भारी देखावे आणि मानाचे 5ही गणपती बघायचा प्लॅन करताय तर तुम्ही हा रूट फॉलो करा, म्हणजे महत्वाची बहुतेक सर्व मंडळे पाहून होतील. पुण्यातील देखावे पाहण्याची सुरुवात आम्ही केली आहे दांडेकर पुलाजवळील साने गुरुजी मंडळापासून. इथे यांनी साकारली आहे कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराची भव्य प्रतिकृती. इथून आपल्या गाडीनेच पोहोचावे टिळक रोडवरील ज्ञानप्रबोधिनी जवळील हत्ती गणपतीच्या दर्शनाला, जिथे उभारला आहे दहीहंडीचा हलता देखावा. इथून पुढच्या चौकात गरुड गणपती मंडळाने उभारले आहे कोणार्कचे प्रसिद्ध सूर्य मंदिर. त्याच्या जवळच असलेल्या माती गणपती मंडळाने साकारला आहे जुलमी इंग्रज अधिकारी रँडच्या वधाचा गोंद्या आला रे हा जिवंत देखावा. पुढे मानाच्या 5व्या टिळकवाड्यातल्या गणपतीचे दर्शन घ्यावे आणि लोकमान्य टिळकांच्या स्मृतींना वंदन करून बाहेर आले की समोरच असलेल्या भोलेनाथ मित्र मंडळाने साकारले आहे हुबेहूब वाटणारे श्री केदारनाथ मंदिर. पुढे नारायण पेठेतल्याच मुंजाबाचा बोळ मंडळाने संत ज्ञानेश्वरांनी चालवलेल्या भिंतीचा हलता देखावा साकारला आहे. इथल्याच समोरच्या खाऊगल्लीत नाश्ता करून घ्यावा आणि शनिवार वाड्याच्या आसपास गाडी लावून चालत पोहोचावे मानाच्या पहिल्या श्री कसबा गणपतीच्या दर्शनाला, जिथे साकारले आहे पालीचे श्री बल्लाळेश्वर मंदिर. इथून पुढचा प्रवास चालतच करावा आणि पोहोचावे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाने साकारलेल्या मयूर महाल पाहायला. पुढे दर्शन घ्यावे सर्वांच्या लाडक्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे. ह्यावेळी मंडळाने साकारले आहे केरळ मधल्या श्री पद्मनाभ मंदिराची भव्य प्रतिकृती. त्याच्याच मागे असलेल्या श्री बाबूगेनू मंडळाने साकारली आहे म्हैसूर पॅलेसची देखणी प्रतिकृती. इथूनच बाजूला असलेल्या अखिल मंडई मंडळाच्या सुंदर शारदा गणपतीचे दर्शन घ्यावे आणि पहावे त्यांनी साकारलेला कृष्णकुंज हा देखावा. बाजूलाच असलेल्या श्री जिलब्या मारुती मंडळाने उभारला आहे 12 ज्योतिर्लिंग दर्शनाचा देखावा. पुढे असलेल्या शनिपार ट्रस्ट मंडळाने साकारला आहे जलमय द्वारकाचा सुंदर आणि आकर्षक देखावा. त्यानंतर दर्शन घ्यावे मानाच्या 4थ्या श्री तुळशीबाग गणपतीचे, ज्यांनी साकारला आहे मयूर महाल. पुढे पोहोचावे बाजूलाच असलेल्या मानाच्या 3ऱ्या श्री गुरुजी तालीम मंडळात आणि बाप्पांचे दर्शन घेऊन जवळच असलेल्या मानाच्या 2ऱ्या आणि पुण्याच्या ग्रामदेवता असलेल्या तांबडी जोगेश्वरी मंडळाच्या बाप्पांचे दर्शन घ्यावे. तुम्हाला ही संपूर्ण क्रमवार लिस्ट पाहिजे असेल तर कमेंट मध्ये लिहा लिस्ट आणि आमच्या ह्या पेजला फॉलो करा. आम्ही ही लिस्ट तुम्हाला DM करू.